उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे शिंपावे, अहो उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे शिंपावे, सुखाचे मंगलक्षण आपणास लाभावे. श्री लक्ष्मीनारायण घरी तुमच्या यावे, शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, तर जीवन असावे तिळगुळासारखे. भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना दिल्लीकर मराठी चॅनेलकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. नवीन वर्ष, नवीन स्वप्न, बहाराला आलेली नवीन पिकं, सारच काही नवं आणि नवलाईसुद्धा तेवढीच. संक्रांत सणाबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. 14 जानेवारी 2025 मंगळवारचा दिवस. या दिवशी आलेली आहे यंदाची मकर संक्रांत. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारा प्रवेश म्हणजेच संक्रांत. जशा एकूण राशी आहेत 12, तर महिन्याला एक, या प्रकारे 12 महिन्यांच्या 12 संक्रांती होतात. त्यात पौष महिन्यात सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत होणारा प्रवेश हा अधिकच खास मानण्याचं कारण म्हणजे उत्तरायणाचं महत्त्व. 21 डिसेंबरला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. संक्रांतसुद्धा त्याच कालावधीत येत असल्याने बऱ्याच भागामध्ये या मकर संक्रांतीला उत्तरायण असं सुद्धा म्हटलं जातं. मकर राशीच्या नावावरून संक्रांतीला मकर संक्रांती हे नाव मिळालेलं आहे. संक्रांती म्हणजे देवी जगदंबेचा अवतार किंवा प्रतिरूपच. धार्मिक कथेनुसार देवी जगदंबेने संक्रासूर नामक असुराचा वध केल्यामुळे सर्वजण तिला संक्रांती असं म्हणू लागले. थोडक्यात काय, संक्रांत वाईट नसते, तर ती वाईटाचा, अधर्माचा नाश करण्यासाठी आलेली असते. त्यामुळे संक्रांत सणाविषयी कोणताही गैरसमज, अंधश्रद्धा न बाळगता एक आनंदाचा, उपभोगाचा, गोडवा वाटण्याचा सण म्हणून मकर संक्रांती साजरी करावी. आता मी तुम्हाला यंदाची अर्थात 2025ची मकर संक्रांत नेमकी कशी आहे ते सांगते, ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः. श्री शके 1946च्या मकर संक्रांतीचे फळ. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे पौष कृष्ण 1 शके 1946 रोजी सकाळी 8:54 सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये तिने गदा हे शस्त्र घेतलेले आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. संक्रांती देवी वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. संक्रांती देवीने वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे आणि ती पायस म्हणजेच खीर भक्षण करीत आहे. ती जातीने सर्प आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेले आहे. तिचं वार नाव आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त एकूण 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. आत्ताच आपण पंचांगाच्या आधारे मकर संक्रांतीचं वर्णन ऐकलं. आता पुन्हा याच पंचांगाच्या आधारे आपण मकर संक्रांतीचं फळ देखील जाणून घेणार आहोत. बघा मंडळी, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू फक्त महाग होतील आणि सण म्हटलं की त्या संबंधित वस्तू महाग होणं हे स्वाभाविकच आहे. संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. तर आपल्याला यातून फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की संक्रांत कधीही अशुभ नसते. ती वाईटाचा, अधर्माचा नाश करायला आलेली असते. त्यामुळे या सणाचा आपण चांगल्या पद्धतीने उपभोग घ्यायचा. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आणि भीती बाळगायची नाही. तर बघा, पंचांगामध्ये असा कोणताही उल्लेख नाही की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं ते आपण किंवा त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीला परिधान करू नये. म्हणजेच काय, यंदा जरी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असलं तर आपण सुद्धा संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल, पिवळ्या रंगाचे जेही कपडे असतील ते आपण नक्कीच परिधान करू शकतो. संक्रांतीच्या पर्वकाळात द्यावयाचे दान कोणते याबद्दल माहिती आपण घेऊया. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती आपण दाने देऊ शकतो. त्याचबरोबर
तिळाचं 6 पद्धतीने आपल्याला दान करता येतं. तर ते कसं ते मी तुम्हाला सांगते. मकर संक्रांतीच्या दिवशी करण्याचं तिळाचं सर्वात पहिलं दान म्हणजे तिळस्नान. आता तिळस्नान म्हणजे काय, तर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करायची असते. तीळ हा एक स्निग्ध पदार्थ आहे, उष्ण पदार्थ आहे आणि संक्रांत म्हटली की त्या दिवसांमध्ये थंडीचं प्रमाण हे जास्त असतं. आपल्या शरीराला सुद्धा उष्णतेची गरज असते, म्हणून आपण तीळ टाकून त्या गरम पाण्याने आंघोळ करावी. त्यानंतर आंघोळ करताना आपल्याला तिळाचं उटणं करून ते आपल्या सर्वांगाला लावायचं आहे. थंडीच्या दिवसात आपली त्वचा उलते, म्हणजेच काय कोरडी पडते, रखरखीत होते. तर आपल्या त्वचेला एक मुलायमपणा यावा, थोडासा तेलकटपणा यावा म्हणून तिळाचं लेपन करून उटणं करून ते आपल्याला आपल्या शरीराला लावायचं असतं. आणि हे होतं आपलं तिळाचं दुसरं दान, ज्याला म्हटलं जातं तीळ लेपन. मकर संक्रांतीच्या दिवशी करण्याचं तिळाचं तिसरं दान म्हणजे तीळ तर्पण. तर तीळ तर्पण आपण कशा पद्धतीने करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला तर्पण या शब्दाचा अर्थ काय आहे तो समजून घ्या. तर्पण म्हणजे अर्घ्य देणे. तर आपल्याला या दिवशी सूर्यदेवांना आणि आपल्या पितरांना अर्घ्य द्यायचं असतं. मकर संक्रांत हा सण सूर्यदेवांना देखील समर्पित आहे. त्यामुळे आपलं स्नान झाल्यानंतर आपण उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना सर्वात पहिल्यांदा तांब्याचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं. या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, लाल रंगाचं फूल, थोडासा गूळ आणि पांढरे तीळ टाकायचे. पुरुषांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं ओम सूर्याय नमः आणि स्त्रियांनी सूर्यदेवांना अर्घ्य देताना म्हणायचं ओम गृणी सूर्याय नमः. तर अशा पद्धतीने सूर्यदेवांना आपण अर्घ्य देऊ शकतो. त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपण एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये काळे तीळ, एखादं फूल आणि अक्षता टाकून पितरांचं स्मरण करत करत म्हणजेच काय ओम पितृभ्यो नमः किंवा पितृदेवो भव असं म्हणत पितृदेवांना अर्घ्य देऊ शकतो. यामुळे आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होतात, आपल्यावर ते नेहमी तृप्त राहतात. त्याचबरोबर स्त्रियांना जर पितरांना अर्घ्य द्यायचं असेल तर त्यांनी काय करायचं, सेम त्याच पद्धतीने तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे, थोड्याशा अक्षता टाकायच्या, एखादं फूल टाकायचं आणि पाणी ओंजळीने घेऊन ते तुळशीच्या मुळाशी वाहायचं. त्यावेळेस तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करू शकता, जेणेकरून घरातील स्त्रियांना आणि पुरुषांनासुद्धा पितरांचा आशीर्वाद लाभेल. म्हणजे काय, स्त्रियांनीही अर्घ्य दिलं पाहिजे आणि पुरुषांनीही दिलं पाहिजे असं काही नाही, पण स्त्रियांनी पितरांना अर्घ्य द्यायचं असेल, तिळाचं तर्पण करायचं असेल तर ते संक्रांतीच्या दिवशी कसं करावं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातील देवांनासुद्धा तिळाच्या पाण्याने स्नान घालू शकता. तुमच्या देवघरामध्ये पितरांचा टाक तुम्ही ठेवत असाल किंवा नसालही ठेवत, फक्त काही पितृकार्य असेल तर त्यावेळेस तुम्ही काढत असाल तर तुम्ही या दिवशी तुमच्या पितरांच्या टाकांना देखील तिळाच्या पाण्याने स्नान घालू शकता आणि यालासुद्धा आपण एक प्रकारे तीळ तर्पण किंवा तिळाचं स्नान म्हणू शकतो. यानंतर मकर संक्रांतीला आपण चौथ्या प्रकारे तिळाचं दान कशा पद्धतीने करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, या दिवशी आपण सुगड पूजा करतो, आपल्या घरामध्ये देवपूजा करतो. तर आपल्याला सुगड पूजेच्या समोर किंवा आपल्या देवघराच्या समोर एका मातीच्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता ठेवायच्या आहे. या अक्षतांवर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे, त्याचबरोबर 1-2 कापूरवडी ठेवायची आणि ती प्रज्वलित करून द्यायची. अशा पद्धतीने एक छोटासा आपल्याकडून तिळाचा यज्ञ किंवा होम होऊ शकतो. या तिळाच्या होमाने तुम्ही देवांना ओवाळू शकता किंवा देवांकडे त्यांचा जो काही धूर असतो, ज्वाला असतात त्या देऊ शकता. तुम्ही स्वतःसुद्धा त्या घेऊन, म्हणजे जशी आपण आरती घेतो आणि त्याच्यावरून हात फिरवून आपल्या पूर्ण डोक्यावरून फिरवतो त्या पद्धतीने देखील करू शकता. आणि हा संपूर्ण तिळाचा होम असलेली जी काही पंती असते ती तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवून हा होम तुम्ही संपूर्ण घरामध्ये देखील फिरवू शकता. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि घरामध्ये गोडवा यायला सुद्धा मदत होते. यानंतर 5वा जो काही प्रकार आहे तिळदानाचा, तर तो म्हणजे तिळभक्षण. तिळभक्षण आपण दर संक्रांतीलाच करतो. म्हणजेच काय, तिळाचे वेगवेगळे पदार्थ आपण या दिवशी खावे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होते. तिळामध्ये स्निग्धता असते, तर आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असे गुणधर्मसुद्धा आहे. तर आपण काळे तीळ, पांढरे तीळ यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करून या दिवशी खाऊ शकतो. यानंतर सगळ्यात शेवटचं आणि 6वं जे काही तिळाचं दान आहे
ते म्हणजे काय की आपण बाहेरसुद्धा जाऊन तिळाचे पदार्थ गोरगरिबांना दान करू शकतो किंवा आपण जे काही आपल्याकडे नातेवाईक येतात, शेजारचे पाजारचे येतात, त्यांनासुद्धा तिळगुळ देतो. तर जे कोणी वयाने मोठे असतात किंवा नात्याने मोठे असतात त्यांनी लहानांना तिळगुळ द्यावे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणावं आणि त्यानंतर लहानांनी नात्याने किंवा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींचे दर्शन घ्यावे, म्हणजेच काय चरणस्पर्श करावे. तर हे एक योग्य प्रकारचं तिळदान आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी लहानांनी मोठ्यांना तीळ का देऊ नये किंवा मोठ्यांनीच लहानांना तीळ का द्यावे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तर 10व्या दिवशी त्याचा दशक्रिया विधी केला जातो. या दशक्रिया विधीमध्ये एक दगड ठेवलेला असतो आणि जणू काही तो दगड म्हणजे गेलेला व्यक्ती आहे आणि या दगडावर आपण पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ते वाहायचे असतात आणि याला तीळ घेणं असं म्हटलं जातं. दशक्रिया विधीमध्ये सुद्धा मयत व्यक्तीचे तीळ नक्की कोण घेतं? मयत व्यक्तीपेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीच त्या मयत व्यक्तीचे तीळ घेतात आणि वयाने समजा कोणी मोठं असेल आणि मयत व्यक्ती त्यापेक्षा लहान असेल तर तो मोठा व्यक्ती त्या लहान असलेल्या मयत व्यक्तीच्या नावचे तीळ घेत नाही. बाकी सर्व कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. पण हा एक वयाचा किंवा आपण ज्येष्ठ आहे म्हणून त्यांचा जो काही मान असतो तर त्याचा नियम आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे जुने जाणते मंडळी असतात, ज्येष्ठ व्यक्ती असतात की जे वर्षानुवर्ष हे सणवार सगळ्या गोष्टी पाहत आलेले आहेत, तर नवीन पिढीला माहिती देताना ते नेहमीच मकर संक्रांतीच्या वेळेस असं म्हणतात की आम्ही वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहोत तर तुम्हीच आमचे तीळ घ्या, तुमचे तीळ आम्हाला देऊ नका, आमचे तिळगुळ तुम्ही खा आणि तुम्ही आमचा आशीर्वाद घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर अशा पद्धतीने हे तिळगुळाचं दान करण्याचं महत्त्व आहे. लहानांनी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यांच्याकडून तिळगुळसुद्धा घ्यावे. बाकी शुभेच्छा तर आपण सर्व वयाच्या व्यक्तींना देऊ शकतो. त्याचबरोबर सारख्याच वयाच्या 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकमेकांना तीळ दिले काय आणि एकमेकांचे तीळ घेतले काय काहीच फरक पडत नाही. फक्त जिथे नात्याने मोठं किंवा वयाने मोठं जे असतं तर तिथे आपल्याला हा नियम पाळण्याची गरज पडते. आताच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा 6 प्रकारे दानधर्म कसा केला जातो याबद्दलची माहिती घेतली. बघा मंडळी, सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025ला भोगी आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025ला मकर संक्रांत आहे आणि बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025ला किंक्रांत आहे, जिला संक्रांतीची कर असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 3 दिवस साजरा केला जातो. ग्रहांचा राजा सूर्य, ज्याच्यामुळे आपण दररोजचा नवीन दिवस पाहतो, ज्याच्यामुळे आपल्याला दिवस रात्र या गोष्टी कळतात, त्याचबरोबर ज्याच्या प्रकाशामध्ये आपण आपलं रोजचं जीवन जगतो, वावरतो, त्याचबरोबर कामं करतो. आणि शेतीचा राजा शेतकरी किंवा ज्याला भूमिपुत्र असं म्हटलं जातं, तर तो शेतीमध्ये राबतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य खायला मिळतं. आपण नवनवीन पदार्थ करून त्याची चव आपापल्या घरात चाखत असतो. तर या सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठीचा हा सण आहे. या काळामध्ये शेतीतील रब्बी पिकांना बहार आलेला असतो. त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या अन्नधान्यांप्रती ऋण किंवा आदर व्यक्त करण्यासाठी व ते अजून विपुल होत जावे, जेणेकरून सर्वजण सुखी होतील, यासाठी या दिवशी सांगितलेल्या पुण्यकाळामध्ये घरातील महिलांनी मातीच्या 5 सुगडांमध्ये तीळ, गूळ, वालाची शेंग, उसाचे लहान लहान तुकडे, ओले हिरवे हरभरे, गव्हाच्या लोंब्या किंवा ओंब्या, तांदूळ, बोरं, गाजर, बिब्याचं फूल किंवा आपापल्या भागाप्रमाणे ज्या ज्या वस्तू याच्यामध्ये ठेवून पूजल्या जातात, त्याचबरोबर साखरेचा जो काही गोड हलवा असतो त्यालाही तिळगुळ म्हटलं जातं. तर या सगळ्या गोष्टी या सुगडात ठेवून त्याची पूजा करावी. त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी एकतर संध्याकाळी किंवा मग किंक्रांत झाल्यावर शेजारणींना मैत्रिणींना बोलवून त्यातील एक सुगड देवाला, एक सुगड तुळशीला, बाकीचे सुगड साहित्यासह त्या महिलांना हळदी कुंकू लावून वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. किंक्रांत म्हणजे एक अशुभ दिवस किंवा कर म्हणून पाळतात, तर त्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या नसतात. यानंतर रथसप्तमीपर्यंत महिलांचे हळदी कुंकू, कुंतीचे वाण, लहान मुलांचे बोरन्हाण, नव्या सुनेला हलव्याचे दागिने तसेच होणाऱ्या सुनेला वौसा पाठवणे हे कार्यक्रम सुरू असतात. संक्रांत काळामध्ये आपण काळे कपडे परिधान करू शकतो. पतंग उडवण्याच्या निमित्ताने अंगावर येणारा सूर्यप्रकाश व त्यातून मिळणारे जीवनसत्व ड यांचा मेळ घालणारा हा संक्रांतीचा सण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकी काय काय कामं करावी, कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची माहिती तर आपण घेतली. आता कोणती कामं करायची नाही की जी या दिवशी वर्ज्य मानली जातात याबद्दलची माहिती आपण घेऊया.
दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामं करू नयेत. यांचा अर्थसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. बघा, दिवस उगवला की आपण आपल्या नित्यकर्मांना सुरुवात करतो. त्यामध्ये दात घासणं हे आलंच. पण ऐन सणाच्या दिवशी आपण दात घासले नाही तर आपल्याला ताजंतवानं कसं वाटेल? पूर्वीच्या काळी असं होतं की संक्रांतीच्या दिवशी दात घासले जायचे नाही, पण मग लिंबाची काडी जी आहे ती चावली जायची. दात स्वच्छ करण्यासाठी म्हणून तिचा वापर केला जायचा. तर आपण सुद्धा एक आरोग्याच्या दृष्टीने चांगली असलेली गोष्ट म्हणून या दिवशी लिंबाच्या काडीने आपले दात घासू शकतो, जेणेकरून आपला संपूर्ण दिवस चांगला जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला त्या कडुलिंबाच्या काडीपासून फायदेसुद्धा मिळतील. ज्यांना ब्रश आणि आपली जी काही पेस्ट असते, पावडर असते, ती वापरून दात घासायचे असतील तर ते सुद्धा ते घासू शकतात. कारण दिवस जसे बदलत आहे किंवा काळ जसा बदलत आहे त्यानुसार आपल्याला या गोष्टी करणंसुद्धा भागच आहे. पण दुसरी जी गोष्ट आहे कठोर बोलणे, म्हणजे घरामध्ये वादावादी, भांडणं या गोष्टी करणे आपल्याला टाळायचे आहे. त्याचबरोबर आपला कुणाशी काही वाद असेल, कुणाशी आपण अबोला धरला असेल तर उलट आपण या दिवशी गोडवा आणण्याचं काम करायचं आहे. आपण त्या व्यक्तीशी बोलायचं आहे. तिळगुळ देऊन आणि गोडगोड बोलून आपण आपापसातली भांडणं मिटवायची आहे. फक्त घरामध्ये वादावादी होतील, भांडणं होतील किंवा काही गोष्टी की ज्यामुळे सणाला गालबोट लागू शकतं, अशा गोष्टी आपल्याला करणं टाळायचं आहे. यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे वृक्षगवत तोडणे. खास करून शेतकरी लोकांसाठी महत्त्वाची असणारी गोष्ट की त्यांनी या दिवशी आराम करावा, शेतीमध्ये कोणतंही काम करू नये. त्याचबरोबर शेतीमध्ये तुम्ही जी काही जनावरं जुंपतात, जसं की बैलं असतील किंवा गाईगुरं कुठे चारायला नेत असतील तर या गोष्टी तुम्हाला करणं टाळायचं आहे. उलट आदल्याच दिवशी किंवा भोगीच्याही आदल्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी चारा पाणी वगैरे काढून ठेवू शकता. आता जो काही वौसा आपण सुगडांमध्ये भरत असतो त्यामध्ये सुद्धा काही भाज्या वगैरे कापणं येतंच. तर या सगळ्या वौशाची तयारी आपल्याला भोगीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत करून ठेवायची आहे. त्याचबरोबर पूजेला काही फुलं लागतील किंवा मग जे शेतकरी नाहीत तरी पण त्यांच्याकडूनही भाजी कापणं म्हणा किंवा इतर गोष्टी, फुलं तोडणं, दुर्वा तोडणं, बऱ्याचशा गोष्टी येतात. किंवा आपल्याकडे छोटासा बागबगीचा असेल तर तीही कामं आपण अधूनमधून करत राहतो. तर त्या निमित्ताने आपल्याला वृक्ष गवत अजिबात तोडायचं नाही आहे. त्या गोष्टींना सुट्टी घ्यायची आहे आणि आनंदाने सण साजरा करायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी लोकांसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट की गाई म्हशींची धार काढायची नाही आहे. तुम्ही आदल्या दिवशीच गाई म्हशींचं दूध काढून ठेवू शकता. पण ज्यांना अगदीच शक्य होणार नाही आणि म्हणजे बरेच जण दूध वगैरे विकतात तर जास्त दुधाच्या सुद्धा गाई म्हशी असतात, त्यांनी त्या दिवशी धार काढली तरी पण चालेल. म्हणजे शक्यतो ज्या गोष्टी आपल्याला जेवढ्या पाळता येतील तेवढ्या पाळायच्या, ज्या नाही होणार त्या आपण नाही पाळल्या तरी पण चालेल. त्याचबरोबर कामविषयक सेवन म्हणजे आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं आहे. अशा पद्धतीने संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने साजरा करावा. आता अगदी थोडक्यात मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जन्म नक्षत्रावरून संक्रांतीची शुभ अशुभ फळं कोणती ते सांगते. बघा, ज्यांचा जन्म आर्द्रा, पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्यासाठी संक्रांतीच्या दिवशी प्रवासाचा योग आहे. त्याचबरोबर ज्यांचा जन्म आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा या नक्षत्रावर झालेला असेल त्यांच्या वाट्याला भोग येणार आहे. म्हणजेच काहीतरी तुमच्या नशिबात अडचणी तयार होणार आहेत असं दिसतं. त्यानंतर स्वाती, विशाखा आणि अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी व्यथा येणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा अडचणीचा काळ थोडाफार असणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा यांच्यासाठी वस्त्रलाभाचे योग आहेत. त्याचबरोबर शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा यांच्यासाठी द्रव्यनाश म्हणजे धनाची हानी होऊ शकते, तुमच्याकडून जास्त पैसा खर्च होऊ शकतो, अशा गोष्टी घडण्याची चिन्ह आहेत. त्याचबरोबर रेवती, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी आणि मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींसाठी विपुल धन येण्याच्या शक्यता आहेत. म्हणजे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमचा जो काही व्यापार व्यवसाय असेल किंवा जेही तुम्ही काही काम करतात त्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. तर हे सगळं ज्योतिषशास्त्रानुसार आणि आपलं जे काही जन्माचं नक्षत्र असतं त्यावरून संक्रांतीची फळं सांगितलेली आहेत. बघा मंडळी, आयुष्य म्हटलं की त्यामध्ये चढ उतार, अडीअडचणी या आल्याच, म्हणूनच तर त्याला जीवन असं म्हणतात. आणि या जगामध्ये असं कुणीच नाही की ज्याने कधीच या गोष्टींचा सामना केला नाही.
त्यामुळे संक्रांतीची फळं जशी असतील तशी आपण मात्र सर्वांनी संक्रांतीचा सण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सगळीकडे आपल्यामुळे आनंद कसा वाटला जाईल, गोडवा कसा वाटला जाईल यासाठी प्रयत्न करायचे आहे। या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।